रामराम मंडळी, मी प्रमोद सडोलीकर. गावगाड्याच्या गोष्टींचा 36वा भाग. गेले काही भाग आपण लोकसहभागावरती बोलत होतो आणि प्रकल्पामध्ये लोकसहभाग मिळावा म्हणून गावकऱ्यांनी काय केलं पाहिजे, लाभार्थ्यांनी काय केलं पाहिजे असं आत्तापर्यंत आपण बघितलं. आता थोडंसं आपण जे योजना अंमलबजावणी करतात, राबवतात किंवा जे योजनेची आखणी करतात, म्हणजेच पर्यायानं सरकार किंवा एखादी एजन्सी यांनी कोणत्या काळज्या घेतल्या पाहिजेत की जेणेकरून त्यांच्या योजनेमध्ये लोकसहभाग मिळेल, असं आता मी थोडंसं बोलणार आहे. म्हणजे इतके दिवस डिमांड साईडकडनं काय काय मिळायला पाहिजे ते आपण बघत होतो. आता जो सप्लायर आहे, जे शासन आहे, त्यांच्या दृष्टीने कोणत्या कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे म्हणजे त्यांच्या योजनेत लोकसहभाग मिळेल, हे आपण काहीतरी मांडण्याचा प्रयत्न करूयात. सर्वात पहिली गोष्ट आहे की शासनाच्या योजना ज्या ठरतात त्या एकतर दिल्ली किंवा मुंबईमध्ये ठरतात. योजना राबवल्या कधी जातात तर जेव्हा फंड येतील तेव्हा राबवल्या जातात. आता योजनेचा एक ठराविक कार्यक्रम, प्रकल्पाचा एक ठराविक कार्यक्रम केला, कधी राबवायचं आहे याबाबत ग्रामस्थांशी चर्चा केली, ग्रामस्थांना सोयीची वेळ घेतली तर कदाचित सहभाग वाढू शकेल ग्रामस्थांचा. एक उदाहरण घेतो. समजा भात लावणीच्या हंगामात आपण आहोत किंवा भात काढणीच्या हंगामात आपण आहोत आणि त्यावेळेला प्रकल्प जर गावठाणातला एखादा प्रकल्प राबवायचं ठरलं तर साहजिकच शेतकऱ्यांना किंवा ग्रामस्थांना त्या प्रकल्पाच्या अंमलबजावणीमध्ये सहभागी होणं अवघड होऊन बसणार आहे. कारण त्यांच्याकरता प्राधान्याचा विषय भाताची लावणी किंवा काढणी किंवा शेतीतलं जे काम आहे ती असणार आहे. त्यामुळे जे योजना राबवणार आहेत त्यांनी अशा गोष्टी विचारात घेतल्या पाहिजेत. गावाची गरज काय आहे आणि योजना काय आहे याचाही विचार केला पाहिजे. फार पूर्वी एक साधारणपणे 88-89च्या सुमारला आदिवासी विभागामध्ये गव्हाचा पुरवठा करणं अशी एक योजना आलेली होती. कारण आदिवासी मंडळींनी गहू खाल्ला पाहिजे जेणेकरून त्यांच्या आरोग्याच्या काही समस्या दूर होतील, असा त्या योजनेमागचा हेतू होता. आता गावाची गरज ती होती का? आदिवासींमध्ये प्रामुख्यानं तांदूळ हे स्टेपल फूड किंवा मुख्य त्यांचं अन्न होतं. झालं काय की या सगळ्यामुळे गव्हाला उठावच नव्हता. आदिवासींनी गहू घेतलाच नाही कारण तो त्यांच्या आवडीचा नव्हता. असंच काहीसं अंतर्गत भागांमध्ये जेव्हा शौचालय कार्यक्रम राबवला गेला तेव्हाही झालेलं होतं की शौचालयांचा पुरवठा झाला परंतु त्यांना ती गरज वाटतच नव्हती कारण ढेकळांची भरपूर व्यवस्था होती. मग अशा वेळेला ती योजना जर त्यांच्या फायद्याची आहे असं जर असेल तर योजनाकर्त्यांनी ती गरज त्यांच्यामध्ये निर्माण होईल याची काळजी घेतली पाहिजे असं मला म्हणायचं आहे. आणि ही जर गरज निर्माण करायची असेल तर त्याकरता लोकांमध्ये जाणीव जागृती झाली पाहिजे. याची सोय हा योजनाकर्त्यांनी केली पाहिजे. जर योजनाकर्त्यांनी लोकांमध्ये जाणीव जागृती केली की शौचालयाची गरज आरोग्याच्या दृष्टीने कशी आहे, स्वच्छतेच्या दृष्टीने कशी आहे, मान सन्मानाच्या दृष्टीने कशी आहे, हे जर त्यांच्यामध्ये पटवलं तर शौचालय ही त्यांची गरज म्हणून निर्माण होईल आणि मग त्याला मागणी वाढेल. तसंच समजा आदिवासींमध्ये हा वर्तणुकीतील बदल घडवून आणायचा असेल की आम्ही भात खातोय पण आम्ही आता गव्हावरती शिफ्ट व्हायला पाहिजे, तर त्याबाबत त्यांचं प्रबोधन करणं, त्यांच्याशी चर्चा करणं, बोलणं या गोष्टी जर केल्या असत्या तर कदाचित काही वर्तणुकीतले बदल होऊन काही आदिवासी भात सोडून गव्हावरती शिफ्ट झाले असते. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे की वर्तणुकीतले बदल हे एका झटक्यात ऑन ऑफ केल्यासारखे घडत नाहीत. ते घडायला हा दीर्घ काळ जावा लागतो. त्यामुळे कुठलीही योजना तयार करताना गावाची गरज काय आहे, गाव कोणत्या गोष्टींना प्राधान्य देत आहे हे लक्षात घेऊन त्याप्रमाणे त्या योजनेची आखणी करावी लागेल. योजनेची आखणी जरी केली तरी ती राबवण्याचा योग्य काळ कोणता हेही ग्रामस्थांशी बोलून ठरवावं लागेल. म्हणजे योजनाकर्त्यांनी सुद्धा योजनेमध्ये लोकांचा सहभाग मिळावा
म्हणून अशा काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. आज आपण 2 गोष्टी पाहिल्या की लोकांची गरज ओळखली पाहिजे. लोकांची गरज आणि आमची योजना यांचा ताळमेळ जमत नसेल तर लोकांमध्ये जाणीव जागृती केली पाहिजे. आणि हे सगळं केल्यानंतर सुद्धा लोकांना सोयीच्या वेळी आपल्या योजनेची अंमलबजावणीचा कालखंड ठरवला पाहिजे. आणखीन कोणत्या गोष्टींची काळजी केली पाहिजे हे आपण पुढच्या भागात बघणार आहोत. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, इतरांना सांगा सबस्क्राईब करायला. आपल्याला सबस्क्रायबर्सची संख्या किमान 500 पर्यंत न्यायची आहे हे लक्षात ठेवा. धन्यवाद.